आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहेत, काय सांगा? सर्वप्रथम जय शिवराय. आम्ही शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी साहेब यांना हे जे निवेदन दिलेलं आहे हे आपल्या जिल्ह्यामध्ये तेरणा नदी आणि मांजरा नदी अशा दोन नद्या आहेत. त्या नद्याच्या प्रवाहामध्ये बरेच शेतकऱ्यांची शेतीच वाहून गेली आहे. पिकाचं तर नुकसान झालेलंच आहे. बरेच गावं पाण्याच्या पुरामध्ये एकदम वेढा दिलेला आहे पाण्यानं. अशा कंडिशनमध्ये शासन हातावर हात ठेवून निवांत बसलेलं आहे आणि फक्त फॉर्मॅलिटी करत आहे की आम्ही शेतावर चाललोय, बांधावर चाललोय. प्रत्यक्षात मदतीची कुठलीही एक काडी त्यांनी आतापर्यंत आपल्या जिल्ह्यातील कुठल्याही एखाद्या शेतकऱ्याला, बाधित शेतकऱ्याला दिलेली नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की पंचनामे वगैरे हे फॉर्मॅलिटी आहेत की होत राहतील, करत राहा. अगोदर सरसकट सर्व शेतकऱ्याला जे बाधित आहेत आणि 100% ज्यांचे घरं गेले, जनावरं गेले, शेळ्या गेल्या, अक्षरशः त्यांचा संसार पूर्ण वाहून गेला, त्यांना कपडे सुद्धा शिल्लक राहिले नाहीत, अशा लोकांना तातडीने मदतीची गरज असताना हे फक्त फोटो आणि फोटो सेशन अशा आविर्भावामध्ये आणि आम्ही खूप काही करतो अशा आविर्भावामध्ये फिरताना दिसत आहे. तर ह्या अशा फिरण्याचा आम्ही निषेध करतो आणि आमची प्रकर्षानं